नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. अनिल माणिकराव पाटील, राहणार नळगाव, तालुका साकूर, जिल्हा लातूर. आज आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. या ऊसाची शूटिंग आपण 5 महिन्यापूर्वी घेतली होती, बरोबर आहे. या ऊसाला तुम्ही टोटल आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरला. काय काय वापरलं जरा सांगा बरं. भूमी पॉवर, हा ग्रो नायट्रोकिंग, प्रीमियम, हा ब्लूम. हा हे वापरलं, बरोबर आहे. हे वापरल्यामुळे नेमकं ऊसात काय फरक वाटत जरा सांगा बरं तुम्हाला. आता हा किती महिने झाला, आता ऊसाला लावून किती महिने झाले सर? 10 महिने झाले. 10 महिने झाले. 10 महिने झाले ना, कम्प्लीट आज 10 महिने झाले. तर ही ऊसाची व्हरायटी कुठली आहे? 10,001, बरोबर आहे. आपण रोप आणून लावले होते, बरोबर आहे. म्हणजे याला ऊसात आपलं खत वापरलं, नेमकं फरक काय वाटत जरा सांगा बरं. आता तुम्हाला किती आहे टोटल ऊस तुमचा सगळा? 3 एकर आहे. 3 एकर आहे. आणि तुम्ही आपण आपले हे 2 एकर वापरलेलं आहे, बरोबर आहे सर. 2 एकर वापरले. ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक हरभरा पण घेतला, म्हणजे हरभऱ्याने तुमचा खर्च निघाला. पण या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी थांबलो, हे ऊसाचा प्लॉट आहे तुमचा. आता ऊसाची उंची जर बघितलं तर तुमच्या किती तर उंच दिसतंय पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, 35 ते 40 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. 35 ते 40 कांड्यापर्यंत, 35, 40 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे, बरोबर आहे. आता या शेजारी तुम्ही 1 एकर प्लॉट, ज्याला तुम्ही रासायनिक खत वापरले नाही, असा पण एक तुमचा प्लॉट आहे. ज्या प्लॉटला तुम्ही ग्रीन पॅन्ट काही वापरलेलं नाही. तो 20 कांड्यावर आलेला आहे. तो 20 कांड्यावर आलेला ऊस. बरं सर, या ठिकाणी जरा हातवरी करून दाखवा बरं. सावरगाव सर. हां, आता हा प्लॉट आहे, बरोबर आहे सर. किती कांडे आहेत त्याला, काही सांगता येईल का? त्याला सर आम्ही मोजलेत मित्र कंपनी आल्याच्या नंतर. हां बऱ्याचशा ऊसाला 34, 35, 37, हां 40 हां इतक्या कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. त्या कांड्यापर्यंत गेला ऊस. हा, एक ऊस दाखवा बरं. आता सरच्या पाठीमागे जर जाऊन दाखवा बरं. ऊसाची चिंबळ आहे. हां सर, हां या ठिकाणी ऊस काढा सर. ऊस एक मी इकडलं बॅकग्राऊंड घेतो, कारण ऊसा पडल्यामुळं सर जरा खाली वाटायला, बरोबर आहे का. तर उंची जर बघितलं तर उंचीमध्ये हा ऊस काढलेला आहे सर. या ठिकाणी तो ऊस आणि तो ऊस, कारण बरेच जण काय म्हणतील बघणारे, तो बाजूचा ऊस आहे ना. हां हे पण सगळं म्हणजे आता हे जर बघितलं तरी असं आहे. त्याला मोडलेला काढलाय मी. बरं. आता आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. ही 4 सऱ्या सोडलं तर मध्ये ऊसाची हाईट भयंकर आहे. भयंकर आहे. हा, या बाजूला म्हणजे धुऱ्याकडली बाजू आहे. हां इथून 4 सऱ्याच्या नंतर इथून जी ऊसाची उंची दिसते तुम्हाला, हां त्या सेम कंडिशन मध्ये असा 3 एकरचा प्लॉट आहे पलीकडे. हां म्हणजे 3 एकरला आपले वापरलेलं आहे. वापरलेला आहे. आणि बाकीचे तिकडले 1.5 एकर 2 एकरच्या जवळपास ऊस आहे, त्याला आपण नाही वापरलं. बरं त्या तरी ठिकाणी पण म्हणजे त्याला 2 बॅग भूमी पॉवरच्या टाकल्या. शेवटी दिलेलं आहे, हा शेवटी दिली. बरोबर आहे. आता ऊसाची पेरे किती काढा बरं. जर आपण ऊस बाहेर येऊन आपण मोजू, यावर बाहेर. पाटील साहेब, तुम्ही काय करा, तिकडला ऊस घेऊन या, पलीकडला तो आता आपण हे केलेला. हा इथं बाहेर नाही की, नाही तर मध्ये घेऊन या उसाला मध्ये घेऊन या उसाला मध्ये. हा घ्या ते पलीकडे जावा पलीकडे, कारण तिकडे रासायनिक खत वापरलेलं आहे पलीकडे. हा ऊस आंब्याच्या पलीकडचा, बरोबर आहे. हा या सर, बघा थोडंच पाठीमागे घ्या आता. सर ही ऊस मोजा आहे ना, कांडे मोजा दोन्हीचे. हां पेरे मोजा घे. पाटील साहेब तुम्ही काय करा, तुम्ही सर तुमच्या दोन्ही हातात 2 ऊस घ्या. दोन्ही हातात 2 ऊस. तुमच्या उजव्या हातामध्ये आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरलेला ऊस आहे, आणि डाव्या हातामध्ये रासायनिक खत वापरलेलं आहे, बरोबर. पाटील साहेबाच्या हातामध्ये दोन्हीचे पेरे मोजावर. पाटील साहेब मोजा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 19, 20, 22. 22 पेरे आहेत, बरोबर आहे. आता तो तुमच्या हातात आहे. आता ऑर्गॅनिकचा ग्रीन पॅन्टचे खत वापरले सर. त्याला उसानं मोजा, कारण कसं होतं वरचीवर जाताना वर पाय मोडा वाटलेस त्याला थोडंसं. हां 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 मोडले वरी आता. म्हणजे वरी मोडलेला आहे काढताना, बरोबर आहे. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहे.
हा? बिलकुल 10 कांड्याचा फरक आहे 10 कांड्याचा फरक. कडचा ऊस आहे हा. तसा जर विचार केला तुम्ही पाहू शकता त्या 4 सऱ्याच्या पलीकडून ऊसाची इथे मुळी उभी आहे हा म्हणजे सेम कंडिशन आहे. आम्ही काय म्हणलं आमच्या मित्रांनी मध्ये जाऊन ऊस हा बाजूला काढून मोजला हे 4 सऱ्याच्या पलीकडे हा. 38, 40, 37, 36 असे वेगवेगळे हा. तर पण किमान 35-36 कांड्याच्या पुढे राहिलेला आहे. आता मिनिमम कडेच्या साईडचा तुम्हाला दाखवतोय तर तो सुद्धा 33-34 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. बरं हे खतं वापरून समाधान पाटील साहेब आहेत इतर शेतकऱ्यांनी वापरावं. वापरावं. खर्चाच्या मानामध्ये किती खर्च आला काय सांगता येईल का? 50% 50% म्हणजे रासायनिक खतापेक्षा 50% खर्च आपण कमी आलेला आहे आणि खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. समाधान आहे. आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती त्याचबरोबर मिशन काळे वाचा सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार.